माझे वडील डेली 2 वाजता भाजीपाला घ्यायचा. एकदम मोटिवेट होतो तेव्हा, की एकदम वाटतं तेव्हा की काहीतरी आपल्यासाठी करतोय आणि वैयक्तिक स्वतःचं काहीतरी करेल मी. तेव्हा म्हणेल की नाही मी आणला तो दिवस. आईसाठी पण भरपूर काही करायचं आहे. अपेक्षा पण नव्हती की करतो, काहीच नव्हती अपेक्षा. मी माझ्यासोबत एक बाउन्सर नेलेला होता. माझे बाउन्सर जे आहेत ना ते मला मारायला करताय म्हणजे त्यांच्या जवळ जाण्यासाठी. वाटलं म्हणाले की पोरांचं प्रेम वगैरे एकदम प्राऊड फील झाला त्या दिवशी. मला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही मिळालं. आणि आता भरपूर जण हेच बोलत असतील की बा हा इतका निकेत आहे का. आपलं बॅकग्राऊंड कधी चेक करू शकता मुक्ताईनगरमध्ये, कधी कोणाकडे नाही. तर सोनमाळीला जर का सुपारीचं व्यसन सुद्धा निघलं मॅम, बोलतील ते करायला तयार आहे. आणि आज जो मी तुमच्या समोर बसलोय ना मॅम, तो बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करते, ज्याचं नाव आहे पॉडकास्ट बाय विकी. आणि आज आपल्यासोबत आहे सोहन दादा. त्यांना तर खरंच तर गरज नाही आहे इंट्रोडक्शनची, बट स्टार्ट करूया. तर दादा, मी आणि व्ह्युअर्स हे जाणायला खूप उत्सुक आहे की ही जो जर्नी तुम्ही स्टार्ट केलेली ही खूप युनिक आहे. कारण की कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर भरपूर झालेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. बरोबर. भुसावळला, जळगावला, मुक्ताईनगर झालं, जामनेर, इथे भरपूर झाले. पण तुम्ही हे युनिक कंटेंट आणलेलं आहे आणि लोकांनी तुम्हाला भरपूर प्रेम दिलंय. तर ती जर्नी कशी स्टार्ट झाली, स्टार्ट करूया. मॅम तुम्हाला सांगू इच्छितो मी माझी सुरुवात केली होती 2020 पासून. अगोदर मी कॉन्सेप्ट व्हिडिओ बनवायचो आणि मी आणि माझे मित्र जायचो आम्ही वगैरे वगैरे. मी त्यांच्या बॅक शूटला राहायचो. म्हणजे मी नेहमी त्यांच्यासोबत जायचो आणि मागे राहायचो व्हिडिओ शूटच्या. कालांतराने मी एक विचार केला की आता सोहन तुला करायचं आहे, तुला व्हिडिओ शूट करायचे आहे आणि काहीतरी तू पण एक बनवून दाखव. मग मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली मॅम. त्याच्यानंतर म्हणजे 1-2 वर्ष झालं. मग त्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टी दूर सोडून दिल्या आणि फोकस फक्त लाईफला केलं, रील्सवरती केलं की बा आता आपल्याला करायचं आहे. मग एक माझ्यासोबत एक गोष्ट घडली मॅम, ती माझे नातेवाईक आहे. माझा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, त्यांचं नाव नाही घेणार, परंतु ते माझ्या फॅमिलीजवळ म्हणजे घरी आले आणि एक वेळेस असे निवांत बसले आणि बोलले की बा सोहम तुला काय करायचं आहे, लाईफ काय चाललंय तुझं वगैरे वगैरे. मी एकाच शब्दात आटोपलं की बा मला जे काही करायचं आहे ते मी माझ्या रील्सच्या माध्यमातून माझी लाईफ बनवेल. तर काही नाही मॅम, एक सगळे हसून निघून गेले त्या ठिकाणी. माझी फॅमिली सुद्धा, माझे आई वडील सुद्धा. मग आता तुम्ही बघितलं असेल मागे आम्ही जामनेरच्या ओपनिंगला गेलो, आमचे जयेश दादा असतील, आम्ही असं दोघं. त्या ओपनिंग वरनं घरी आलो मॅम. त्या दिवशी मला ओपनिंगचा जसा कॉल वगैरे आला, त्यांच्याशी भेट झाली. मला सुद्धा वाटलं नव्हतं मॅम की त्या ठिकाणी माझ्या नावाने इतका क्राऊड राहील. म्हणजे एकदम प्रेम भरपूर मिळालं. आणि त्या ठिकाणी तर तुम्हाला सांगू इच्छितो की भरपूर काही मित्रांना आणि ताईंना माझ्या भेटता नाही आलं. म्हणजे एकदम एकदम त्या गोष्टीची खंतही राहील, परंतु कधीतरी भेटू त्यांना जामनेरमध्येच. आणि मी तिथून निघालो आणि घरी आलो मॅम अक्षरशः. आणि 1 दिवस झाला आणि दुसऱ्याच दिवशी जे नातेवाईक नाव ठेवत होते ना मॅम, तेच नातेवाईक त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी घरी आले आणि माझ्या पाठीवरती थाप दिली, नाही तू करून दाखवलं. आणि त्यांचे आज मुलं सुद्धा बाहेर आमचं सांगतात की नाही रिलेटिव्ह आहे. मी त्यांना आता नाही सांगणार, रिलेटिव्ह आहे आमचा. आणि आज त्यांच्या गावात सुद्धा आपल्या नावाचे चर्चा चालतात, मला सांगू इच्छितो. आणि माझी सुरुवातच अशी झाली की मी अगोदर कॉन्सेप्ट व्हिडिओ बनवायचो, काहीतरी कंटेंट शोधायचो आणि त्याच्यातनं भरपूर मेहनत लागायची. माझा मित्र आहे एक अनुज, तो आणि मी सोबत बनवायचो. अगोदर आम्हाला प्रतिसाद भेटला, परंतु त्याने त्याचा बिझनेस स्टार्टअप केलाय, त्याच्यामुळे त्याला वेळ नाही भेटला. परंतु त्याचा सपोर्ट मला कायम होता. मी त्याला जेव्हाही कॉल केला लगेच माझ्यासोबत यायचं. भरपूर प्रतिसाद भेटला. आम्ही पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवले मॅम, पब्लिक बघायची आणि भरपूर. तर मग महाराजांचा व्हिडिओ तुम्ही कधी फर्स्ट टाइम टाकला आणि कंटिन्यू हेच आपल्याला कंटेंट ठेवायचं हे कधीपासून? मी एक वेळेस विचार केलेला, म्हटलं यार आपल्याला कंटेंट व्हिडिओवरती भरपूर मेहनत लागते आणि वाटतं असं की एकदम हाल होत आहे त्याच्यामध्ये, पोरं पण वेळेवरती नाही यायचे काही काही. बरोबर. मग एक विचार केला की आपण 1 व्हॉइस व्हिडिओ बनवू. आमच्या गावामध्ये कुड्डाणपूल आहे, त्या स्पॉटवरती मी एक महाराजांचा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर महाराजांच्या व्हिडिओला माझे 20 ते 25,000 व्ह्यूज गेले अगोदर. म्हटलं आपण सहजासहजी आपल्या आवाजात वगैरे वगैरे तर थोडा ह्या आवाजामध्ये थोडा व्हॉइस वगैरे आपला छान आहे, त्याच्यामुळे आपण एक काय करू की आता आपण 1 व्हॉइसच व्हिडिओ सुरू करू. नंतर विचार केला 1 व्हॉइस सुरू करायची तर फक्त हिंदुत्वावरती करायची, महाराजांच्या विचारधारेवरती. महाराजांची विचारधारा आणि इन्स्पिरेशन जर का माझं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, बस यांचे इन्स्पिरेशन घेऊन पुढे आलोय. विरोध भरपूर झाला मॅम, माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघा भरपूर विरोध झाला. तर मग तुम्ही याच्या पहिले जो कंटेंट बनवायचे आणि महाराजांचा कंटेंट, ह्या टायमाला दोघींमध्ये जास्त स्ट्रगल कुठल्या कंटेंटला आला तुम्हाला?
स्ट्रगल तर मॅम मला कॉन्सेप्ट व्हिडिओला आलं म्हणजे अच्छा. स्ट्रगल भरपूर लागलेलं आणि त्याच्यानंतर आता जरी म्हटलं मॅम की ह्या व्हिडिओला सुद्धा तर ह्या व्हिडिओला सुद्धा मला वेळात वेळ काढून काहीही असो माझा रोज सकाळी 9 वाजता व्हिडिओ पोस्ट झाला पाहिजे माझं हे एक ध्येय आहे. तर ह्या महाराजांचे व्हिडिओ तुम्ही टाकता. त्याच्या बरोबर व्यतिरिक्त आणखीन काही काम वगैरे आहे जॉब किंवा बिझनेस वगैरे? मॅम. हा क्वेश्चन संपूर्ण माझ्या व्ह्यूअर्सला पडला आहे की माझा बिझनेस काय अच्छा. ग्राउंड लेवलच्या लोकांना माहिती आहे. पण आता तुम्हाला सांगू इच्छितो कसं आहे मी या माझ्या चॅनललाच टाकत होतो परंतु कसं तुम्ही आम्हाला बोलवलं या ठिकाणी मी हा क्वेश्चन तुम्हाला देऊ इच्छितो. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की माझं मुक्ताईनगरमध्ये एक शॉप आहे. व्हेजिटेबलचं शॉप आहे मित्रांनो. भरपूर म्हणजे भरपूर मला एकदम त्रास वगैरे झाला म्हणजे व्हिडिओ बनवायच्या सुरुवातीला आणि व्हिडिओ शूट वगैरे करायला जायचं म्हटलं तर वेळ नव्हता मिळत मॅम. माझे घरचे पण मला बोलायचे की काय रे घडी घडी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे काढतोस माझे वडील वगैरे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो मी माझ्या आईला कळालेलं आहे थोडं थोडं की ओके. माझा मुलगा वगैरे फेमस आहे पण माझ्या वडिलांना कळालेलं नाही. आतापर्यंत? आतापर्यंत कळालंय थोडं थोडं माझ्या वडिलांना लोक वगैरे हां. मिळतात तर भरपूर बोलत असतील की हा हा किंवा करता. मुलाने नाव कमवलं इतकं हां. वगैरे वगैरे. माझे वडील म्हणतात काय नाही चाललंय चाललंय पण माझ्या आईचं एकदम आहे. माझी फुल आई सपोर्ट म्हणजे हा आईच माझ्या आहे. आईचा आणि माझ्या आईने मला अगोदरपासून सपोर्ट केलेला आहे म्हणजे अच्छा. किंचित गोष्टीमध्ये हां, ह्याच्या हां. व्हिडिओच्या बाबतीत काही झालं की मी आहे लगेच तुझ्या हा पाठीशी. बरोबर मी जर का म्हटलं की आई आपल्याला व्हिडिओ करायचा माझी आई एकदम साधी सिंपल आहे मॅम. मी म्हटलं की मम्मी आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे. मग हा चल करूया. हं, आईचा पण सपोर्ट होता मग माझ्या आईला कळालेलं. मॅम ज्या दिवशी मी ओपनिंगवरनं घरी आलो ना हं. भरपूर डायरेक्ट एकदम भारी वाटलेलं त्या दिवशी. खूप इमोशनल सीन असेल तो. इमोशनल डायरेक्ट 5 वर्षाची मेहनत त्या ठिकाणी होती. काही बोलायचं असेल तर स्टेज आहे ओपन. तुम्ही इमोशनल होताय. 5 वर्षाची मेहनत मॅम. भरपूर स्ट्रगल लागलं त्याच्यात. ते फक्त कोणी बनवतं ना, त्याच्या मागचा स्ट्रगल फक्त बनवणाऱ्याला माहिती असतो. बघणारे बघतात, हेटर्स हेट देतात, प्रेम देणारे प्रेम पण देतात. भरपूर सपोर्ट मिळाला आणि त्याच्यानंतर मला एक नवीन अशी अपेक्षा मिळाली मॅम, की नाही करायचं आहे. मग मला त्या ठिकाणी इव्हेंटला बोलावलं. त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना कळालं. मी डायरेक्ट घरी क्लिअर सांगून दिलं, की मला जे करायचं आहे मी ते माझी लाईफ ह्याच्यामध्येच बनवेल. मग घरच्यांनी आणि त्याच्यानंतर विरोधित नाही केला. नाही, आता ओपनिंगवरून आल्याच्यानंतर मी क्लिअर सांगून दिलेलं होतं, की मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला सांगितलं मी मागे, की माझं व्हेजिटेबलचं शॉप आहे. हो. अक्षरशः काही जणांना खोटं वाटेल. परंतु तुम्हाला सांगतो मी ओपनिंगवरनं दादांकडनं निघालो जामनेरवरून. मला 1-1:30 झाला. 1:30 वाजता घरी आलो मी. आणि 1:30ला घरी आलो. 2 वाजेपर्यंत झोपलो. 2 वाजले झोपलो 2ला. आणि मला लगेच सकाळी 6 वाजता उठावं लागलं शॉपसाठी. अच्छा. माझ्या शॉपला गेलो. माझं काम डेलीचं म्हणजे वर्किंग जे तुम्ही होतं ते दोघी हँडल करताय. दोघे मॅनेजमेंट मॅम. अच्छा. वेल. त्याच्यानंतर फ्रेंड्स वगैरेचा काही सपोर्ट वगैरे की काही हो याची मॅम. पण स्ट्रगल तुम्हाला लाईफ आहे सांगू तुमची? इच्छितो मी माझ्या मित्रांचं मला आता एक नवीन मित्र म्हणजे जयेश दादा. मला जर का कुठे जायचं असलं तर मी जयेश दादांना कॉल करतो, की जयेश दादा असं आहे मला सजेस्ट करा काय ते. भरपूर आणि मित्रांचा पण सपोर्ट आहे. माझे काही मित्र असतील तुम्हाला सांगितलं मी पाठीमागे, की हो. मी त्यांच्या बॅकफुटला उभं राहायचो. हो. ते ओम असतील, हं. प्रथमेश असेल, अनुज असेल, किरण असेल, अजून भरपूर काही मित्र की बा आणि आपला एक तुम्हाला सांगू इच्छितो एक पॉईंटचा मुद्दा मॅम. आमचा प्रथमेश जो आहे त्याचा रिलेटिव्ह आहे वरणगावचा एक आपला प्रतीक दादा म्हणून. हं. सोबत म्हणजे आपला एकदम मला मी तर जर का खचलो कधी, दादा आपल्याला व्हिडिओ शूट हं, करायचा आहे. हं. दादा कधी आले तिकडे आपण व्हिडिओ शूट करू. मग लगेच माझ्यासाठी रेडी आणि मला एकदम जर मनाला काहीतरी वाट वाट असं मी खचलोय त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी दादा जर का आलेही 15 दिवसातनं महिन्यातनं, "नाही सोहम दादा होईलच सगळं." असा विषय एकदम म्हणजे सपोर्ट आता भरपूर आहे. सपोर्ट. व्ह्यूअरचं प्रेम तर मॅम आहेच. तुम्हाला सांगू शकतो मी जर आता तुम्हाला ऑल समजा महाराष्ट्रभरात तर नाही म्हणता येणार. मी एक व्हिडिओ पोस्ट केला पण महाराष्ट्रभरात तर नाही म्हणता येणार, अनुभवलं नाही आहे. परंतु जळगाव असेल, विदर्भ असेल, MP साईड असेल. मी ज्याही गावात गेलो ना मॅम, एकही असं गाव नाही. त्या गावामध्ये मला मुलं भेटत नाही. त्या गावामध्ये रिलेटिव्हज भेटतात. त्या रिलेटिव्हच्या घरी गेल्यानंतर भरपूर मुलं वगैरे येतात डायरेक्ट किंवा सोहमदादा हां. आणि तुम्हाला सांगू शकतो मी, माझी मावशी आहे धरणगावची. अच्छा. हा विषय सांगण्यासारखा आहे. हं. माझ्या मावशीने एक शेजारची वगैरे पोरं असतील. माझ्या मावशीने त्यांना सांगितलं असेल, की माझ्या बहिणीचा मुलगा आहे रे हा, तुम्ही याला काय बघता? त्यांना खोटं वाटलं होतं मॅम. माझ्या मावशीने मला कॉल केला, की म्हणे "मग यांना खोटं वाटतंय म्हणे तुम्हाला पोरगानी" आणि मला नेमकं त्याच दिवशी प्राउड फील झालं. म्हटलं मावशी अजून सुरुवात आहे आणि ती सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी जामनेरमध्ये मी ओपनिंगला बोलवलं. त्या दिवशी समजलं, की काहीतरी कमवलं आपण. हं. मग त्या इव्हेंटबद्दल थोडं काहीतरी सांगा? इव्हेंट सह्याद्री मेन्स युअर ओपनिंग बरोबर. अच्छा.
त्या ठिकाणी मला एक नवीन मित्र मिळाला, जयेशदादा जोशी असतील, बरोबर. त्याच्यामधनं आणि मला त्या ठिकाणी बोलवलं. आशिषदादा असतील, ऋषीदादा गाडेकर असतील, हो. त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलं. बोलवल्यानंतर भरपूर म्हणजे असं वाटत नव्हतं मॅम मी व्हिडिओ वगैरे पोस्ट केला त्या ठिकाणचा, की बाबा मी येतोय, तुम्ही पण या. अपेक्षा पण नव्हती इतकी गर्दी होईल, काहीच नव्हती अपेक्षा. म्हटलं करून तर दिलाय म्हटलं सोहम व्हिडिओ पोस्ट, पण जमलं पाहिजे म्हटलं यार काहीतरी. मग गेलो मॅम त्या ठिकाणी जयदादांच्या डायरेक्ट ओपनिंगच्या ठिकाणावर जयदादांना घेऊन गेलो. नेमकं त्या ठिकाणी आलो मॅम, उतरलो गाडीतनं. गर्दी भरपूर होती मॅम. असं जीव घाबरायला लागला, की इतके सगळे डायरेक्ट मारायला येतात. मग मी माझ्यासोबत एक बाउन्सर नेलेला होता. अच्छा. हा किस्सा इंटरेस्टिंग आहे थोडा. गेलो बाउन्सरला घेऊन. गेले मला आतमध्ये घेऊन. बाउन्सर थोडं साईडला राहिला, पण सह्याद्रीची टीम पूर्ण आम्हाला कव्हर अप केली. जयदादा आम्हाला ओके. स्टेजला नेलं. मग झालं असं मॅम, की माझे बाउन्सर जे आहेत ना, एक बाउन्सर घेऊन गेले होते. माझा मित्र त्यांना बोलला, की दादा सोहम दादांना थोडं बाहेर काढा, त्यांना हा वगैरे होतोय. दादा म्हणे हे मला मारायला करताय म्हणे. हे मला मारायला करताय म्हणजे त्यांच्याजवळ जाण्यासाठी. मग ते एक इन्स्ट्रक्शन किस्सा वाटला त्या ठिकाणचा एकदम. वाटलं म्हणाले, की पोरांचं प्रेम वगैरे. बरोबर. अक्षरशः शर्ट एक वगैरे प्राउडच हात फील वगैरे होतं. एकदम प्राउड फील झाला त्या दिवशी. तो दिवस लाईफमध्ये काहीतरी आठवतो. आधीचे दिवस आठवता, की आज कुठे अगोदरचे उभं आहे. मॅम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो मॅम, जितकं कव्हर अप होईल तितकं. अजूनही मला पेंडिंग आहे रिक्वेस्ट वगैरे, मी जितकं कव्हर अप होईल ना मॅम, तितक्यांना रिप्लाय वगैरे देतो. आणि तर कारण की असा पॉइंट असं उठतो, की आता हा बघा पुढे गेलाय, आता रिस्पॉन्स देत नाही, रिप्लाय देत नाही. बरोबर. नाही मॅम, अशी तसं नाही गोष्ट होणार असते. आपल्याकडनं. मी माझ्या प्रत्येक जेवढे छोटे ब्लॉगर्स मित्र असतील, व्हिडिओ क्रिएटर असतील, प्रत्येकाला रिप्लाय देत असतो मी. प्रत्येकाला. एकही असं नाराज नाही केला. आता माझ्या इथे असतील काहीतरी, काही भाऊ बंधूंचे असतील काहीतरी मेसेज, पण तू काही वेळ न भेटल्याने प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही. पण आता तरी जितकं होईल तितकं कव्हर अप करतो. पण असं कधीच नाही होणार मॅम, की ज्यांच्यामुळे मी मोठा झालोय आणि त्यांना नाही विसरणार. विसरणार नाही. कधीच नाही बरोबर मॅम. आहे. मग हे एकच इव्हेंट केलाय तुम्ही, की आणखीन नाही. आहे? माझा पहिला इव्हेंट जामनेर. अच्छा. त्याच्यानंतर दुसरं मला आपल्या महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी इथं बोलवलं होतं. अंजनसोडे गावामध्ये. अच्छा. वरणगावच्या थोडं 2-3 किलोमीटरच्या पलीकडे. त्या ठिकाणी भरपूर प्रतिसाद आहे. तिथली काही सांगायची गोष्ट? सांगायची नाही, मला त्या ठिकाणी बोलवलं त्या तिथं पण भरपूर मित्रांनी. प्रेम भेटला. हो, भेटलं. भेटलं मुलांचं, लहान-लहान मुलं वगैरे भरपूर. तरी मी अर्धे शूट टाकले नाही त्याच्यामध्ये. भरपूर म्हणजे अर्धी शूट मावत नव्हते. त्याच्यामुळे मोठा व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी टाकला नाही. भरपूर प्रेम मिळालं. आणि आपण मगाशी बोलत होते मंदिरबद्दल. आपण हां, तुम्हाला सांगू इच्छितो ह्याच्याबद्दल. मला डायरेक्ट नाही का, तर आता तुम्ही ऐकलं असेल, माझ्या सगळ्या व्ह्युअर्स मित्रांना पण माहिती असेल शिरसाळा. शिरसाळा मारुती मंदिर, तिथला चमत्कार. मॅम माझे काहीतरी 4,000 फॉलोअर्स होते बरोबर. त्या ठिकाणी शिरसाळ्याला गेलो होतो. म्हटलं हनुमंतराया मला आता लाईव्ह करायची आहे म्हटलं. आणि जर म्हटलं खरंच म्हटलं जर सत्याचे असताल तुम्ही, तर माझे 10,000 फॉलोअर्स तुम्ही काही कंप्लीट करून दाखवा. मॅम मी कंटिन्यू व्हिडिओ सुरू ठेवले. अक्षरशः मी माझी लाईफ सांगतो तुम्हाला, जसा व्हिडिओ केला, एडिट केला, टाईम टू टायमिंग 9चे 9 वाजून 1 मिनिटही होऊ देत नाही मॅम मी. कंटिन्यू. हो, सगळे मेहनत वगैरे सुरू होती माझी. मग त्याच्यामधनं तुम्हाला सांगतो, तिथं मानलेलं. मॅम माझं काहीतरी 4 महिन्यामध्ये कव्हर अप होऊन गेलं. 4 महिन्यामध्ये मंदिरला महिने बाळ. 10,000 फॉलोअर झाले. तर मॅम मी मुक्ताईनगरवरनं तर शिरसाळापर्यंत पायी यात्रा केली होती. पायी यात्रा मी व्हिडिओही पोस्ट केलाय. अच्छा. तो आपण टॅग करूया तिथे. पायी यात्रा सुद्धा केलेली आहे मॅम. त्याच्यामुळे कितीही झालं ना, उपकार नाही विसरता येणार. त्या देवाचे भरपूर याच्यातनं काढलंय त्यांनी. म्हणून माझं एक श्रद्धास्थान म्हणून ते त्या ठिकाणी. आपण आता थोडं कंटेंट वरती बोलूया. आपले जो महाराजांबद्दल तुम्ही कंटेंट टाकलेले, बरं. त्याबद्दल थोडी बायोपिक वगैरे आपल्या व्ह्यूअर्स लोकांना सांगा. महाराज शेवटपर्यंत प्रेरणा आहे आमची. हां, कारण की काय असतं आपल्या महाराजबद्दल फक्त आपण एज्युकेशनल बुक वगैरे वाचतो. बस बरं. इतर त्याच्या पुढे काय महाराजांचं मॅम तुम्हाला स्वप्न सांगू वगैरे इच्छितो असं मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही मॅम. बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याला समजले ना मॅम, काहीही करू शकतो मॅम, काहीही करू शकतो डायरेक्ट. आणि महाराज असतील, महाराज प्रेरणा आहे डायरेक्ट. ते तर आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचा विषय झालेला. मी बाबासाहेबांवरती सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. पूर्ण जर्नी दाखवली त्याच्यामध्ये, माझा लूक वगैरे बनवला आहे मी. बाबासाहेबांनी कसे दिवस सोसले आणि आज जो मी तुमच्या समोर बसलोय ना मॅम, तो बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ज्या ठिकाणी गेलो ना, तो बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब. मॅम तुम्हाला सांगू इच्छितो,
आता महाराजांचा जन्मोत्सव झाला 19 फेब्रुवारी. हो. तर 19 फेब्रुवारीच्या अगोदर मी आणि जयदादांनी ठरवलं, की जयदादा आपल्याला आता एक सिरीज काढायची जी महाराष्ट्रभरासाठी प्रेरणादायी असेल. मग त्यासाठी आम्हाला फिमेल कॅरेक्टरची गरज होती मॅम. आम्ही म्हटलं जयदादा आपण तुमचं पर्सनली कोणी ओळख वगैरे असेल रिलेटिव्ह वगैरे तर तुम्ही विचारा. जयदादा म्हणे आपण एक स्टोरी वगैरेच टाकू म्हणे. स्टोरी वगैरे टाकली. मग त्याच्यानंतर जयदादांशी बोलणं झालं की जयदा आम्हाला त्या स्टोरी टाकल्यानंतर सुद्धा प्रतिसाद नाही मिळाला. मिळाला काही किंचित प्रतिसाद, पण काही गोष्टींमुळे आम्ही ते रिजेक्ट केलं. काहीतरी बॅकग्राऊंड मॅटर हां. झालं त्याच्यामुळे. आणि ती सिरीज अशी होती त्याच्यामध्ये आम्ही एक प्रेरणा देत होतो मॅम. आणि बस त्याच्याबद्दल एवढंच. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्याच्यामध्ये आम्ही असं छोटासा किस्सा होता. सध्याच्या काळावरती सध्या जी पिढी आता ज्या काळावरती चालते ना त्या काळावरती हे होते ते. आणि महाराजांबद्दल एक नवीन प्रेरणा होती. महाराज तुमची गरज काळाला भरपूर आहे. आपण त्या टायमाला तुम्हाला कोणी प्रतिसाद न दिला प्रतिसाद जास्त. फिमेल कॅरेक्टरने प्रतिसाद नाही दिला मॅम. अच्छा, फिमेल. बरोबर मिळाला, किंचित मिळाला, परंतु नाही. आणि तुम्हाला सांगितलं बॅकग्राऊंड. इथे आपण सांगू हं. की नेक्स्ट वर्षी नक्की ही सीरीज येईल येईल. महाराष्ट्रासाठी घेऊन येऊ आम्ही तुमच्यासाठी नक्की. नक्कीच येईल. जरी आमचे फॉलोअर्स जरी 20-25 हजार जरी असले तरी घेऊन येऊ. येत्या वर्षी दाखवू तुम्हाला सिरीज. महाराष्ट्रभरासाठी दाखवू मॅम. खंत तर या गोष्टीची होती की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री माते समान मानलेलं, आज त्याच महाराजांच्या व्हिडिओ शूटसाठी फिमेल कॅरेक्टर मिळत नाही. एक खंत होती खंत मनामध्ये. होती. आणि फालतू व्हिडिओसाठी मुली लगेच रेडी होते. रेडी होता. बरोबर आहे. हा एक विषय. जयदादांना बोललो, म्हटलं जयदादा रेडी झाले एक पॅकची. जयदादांनी सांगितलं मला रेडी वगैरे झालं. पण डेट जवळ येऊन गेली होती मॅम. आणि क्रिएटर वगैरे मित्र होते, जामनेरचे मित्र आहे जयदादांचे आणि माझे. सगळ्यांचा प्रतिसाद होता. वेळ कमी होती आमच्याकडे. म्हटलं आता कसं जमेल. खंत वाटली थोडी मनाला की अगोदर भेटलं असतं कोणीतरी झालं असतं. पण एक कधीतरी वाटतं की ज्या महाराजांनी श्रीरक्षणासाठी लढले, त्या महाराजांच्या व्हिडिओ शूटसाठी त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं आणि आता काळाला त्यांची गरज आहे. तर कशामुळे काय, जसं की आपण दाखवत होतो की काळाला काय गरज आहे आणि महाराज आता हवे होते, पण ते दाखवण्यासाठी आम्हाला फिमेल कॅरेक्टर मिळत नाही. ही खंत ही होती. खंत होती ना. जयदादांना बोललो की यार म्हटलं जयदादा पुढच्या वर्षी आमचाही सपोर्ट तुम्हाला असणार आहे. 100 तर त्या विषयाबद्दल काही खंता करू नका आता. नाही आता नाही. आता मॅम थोड्या दिवसांनी थांबा तुम्हाला 2026 गाजू अजून थोडी तरी हां. अपेक्षा आहे, काहीतरी करू अजून. मॅम तुम्हाला सांगतो, महाराजांचा जन्मोत्सव आता वेगवेगळे लोक वगैरे साजरी करतात. पण तुम्हाला सांगतो त्या जन्मोत्सवामध्ये मॅम दारू पिऊन नाचणारे लोक भरपूर असतात, बरोबर. ज्यांना महाराजांबद्दल थोडीशी माहिती नाही. आणि मी आता तुम्हाला सांगू इच्छितो, आता लोक म्हणत असतील की बा आहेत का निकित आहे का, याला जोक नाही. मॅम तुम्ही माझं बॅकग्राऊंड चेक करा मुक्ताईनगरला. मला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही मॅम. भरपूरसे असे लोक आहेत ज्यांना नाही, बट लोकांना असं वाटतं की गेलाय ना पुढं तर काहीतरी करेल हा. आणि आहे भरपूर मित्रांचा सपोर्ट आहे मग त्याच्यासाठी. पण त्याच्यातनं एक व्यक्ती असा मिळाला की जयदादा. त्यांनी सांगितलं की जयदादा सेम कंडिशन आहे, सोमदादा उभे राहा. आणि प्रत्येक गोष्ट माझी समजून घेणारा तो व्यक्ती आता झालेला आहे. आणि ज्या गोष्टी असतील मी दादांना सांगितलं की दादा या ठिकाणी मी अडलो. आता मी मागे अंजन सोडायला गेलो, मी जयदादांना कॉल केला, मला बोलता नाही येणार म्हटलं, तुम्ही सांगा. जयदादांनी मोटिवेट केलं, मी लगेच गेलो तिथं माईक घेतला, म्हटलं आता करायचंय, म्हटलं जयदादांना दाखवायचा म्हटलं व्हिडिओ. अच्छा. लगेच जयदादांना शेअर केला. आणि आता भरपूर जण हेच बोलत असतील की बा आहेत का निकित आहे का, याला व्यसन नाही वगैरे. आपलं बॅकग्राऊंड कधी चेक करू शकता मुक्ताईनगरमध्ये, कधी कोणाकडं नाही. तर सोनमाळीला जर का सुपारीचं व्यसन सुद्धा निघलं मॅम, बोलतील ते करायला तयार आहे. बोलतील ते करायला. ह्याच गोष्टीचा प्राऊड आहे आपल्याला की आपण अजून वाईट वळणारा गेलो नाही. आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर असतात. हा, ही गोष्ट भरपूर लोकांकडून आई वडिलांचे कष्ट माझ्यासमोर. मॅम तुम्हाला सांगितलं मी माझं व्हेजिटेबलचं शॉप आहे. माझे वडील डेली 2 वाजता भाजीपाला घ्यायला जातात मलकापूर. एकदम मोटिवेट होतो तेव्हा ही एकदम वाटतं तेव्हा की काहीतरी आपल्यासाठी करतोय आपण. पण आपल्याला एक दिवस आणत आहे मॅम त्यांच्यासाठी. पण तो मी आणेल. नक्कीच आपला पण सपोर्ट आहे तुम्हाला. आणेल मी तो दिवस.
आणि वैयक्तिक स्वतःचं काहीतरी करेल मी, तेव्हा म्हणेल की नाही मी आणला तो दिवस. आणि आईसाठी पण भरपूर काही करायचं आहे मला. हो. की ते मुलांनी त्याच्या पप्पांनी आवाज देऊन तुम्हाला हा थांबवलं, की माझा मुलगा आणि फॅमिली हा तुम्हाला बघून बरोबर. इन्स्पायर होते. मग त्यांना आता कसं असं ॲडवाइस भरपूर. आता तुम्हाला असाच किस्सा सांगतो मी. तुम्हाला सांगितलं मी माझं श्रद्धास्थान शिरसाळा, हो. त्या ठिकाणी गेलो मॅम मी. त्यावेळेस मित्र आणि मी गेलो. मग दर्शन वगैरे झालं आणि मी बाहेर येताना एक सीन सांगतो. त्या ताई व्हिडिओ नक्की बघतील मला तरी वाटतं. बाहेर आलो, नेमकं ती ताई एवढी चकित झाली मला बघून, की चप्पल वगैरे वेअर केली, लगेच निघालो तिथून. ती ताई डायरेक्ट मला बघून आश्चर्यचकित पडली. अरे सोहम दादा म्हणे. मी डायरेक्ट चक्रात पडलो. अरे म्हटलं काय झालं, म्हटलं काही चुकी तर नाही झाली आपल्याकडनं, काय धक्का बुक्की झाली म्हटलं थोडी. अरे म्हणे दादा आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो म्हणे, एकदम माझ्या आईच्या वयासारखी होती ती ताई. आणि आम्ही तुमचे व्हिडिओ, ती ताई त्या ठिकाणी हार वगैरे विकायचे. हां. आणि सोहम दादा म्हणे आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हणे, आमचे घरचे मुलं मुली बघतात म्हणे, एकदम छान असतात म्हणे तुमचे व्हिडिओ. तेव्हा वाटलं की अजून आपल्याला वुमन्सचा पण सपोर्ट आहे. तो एक विषय. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत लहानांपासून सपोर्ट आहे. मोठ्यापर्यंत सपोर्ट आहे. मग त्यांना काही ॲडवाइस वगैरे देणार तुम्ही? आणि त्यांना एक काही एक चालू सांगू करायचं इच्छितो असेल मॅम, तर? मला भरपूर मेसेज येतात की दादा माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जात नाही, हं. सपोर्ट भेटत नाही छोट्या क्रिएटरसाठी. आणि भरपूर मुलांचे मेसेज येतात दादा फॉलोबॅक वगैरे. फॉलोबॅकचा काही विषय नाही, आपण प्रत्येकाला देत असतो. हो. आणि एक व्ह्यूअरचा विषय असला, छोटे क्रिएटर आता जे मोठे होत आहे आपलं आपलं थोडं थोडं बघून व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाईल 100%. ऑब्व्हियसली. त्यांनी मला मेसेज करत असतात की दादा आम्हाला सपोर्ट भेटत नाही, आम्ही काय करावं वगैरे. त्यांना एकच सांगेल मित्रांनो, स्ट्रगल सुरू ठेवा फक्त बस. लाईफमध्ये स्ट्रगल खूप मेंटेन करतो. मला सुद्धा 5 वर्ष या ठिकाणी येण्यासाठी लागलेले आणि खरंच स्ट्रगल केलं त्याचं फळ मला मिळालेलं आहे. त्यांच्यासाठी एवढं सांगेल की तुम्ही स्ट्रगल करा, कंटिन्यू व्हिडिओ सोडा, कंटिन्यू अपडेट देत राहा. बस स्ट्रगल आपोआप तुमच्या मेहनतीचं फळ तुमच्याजवळ चालत येईल. आतापर्यंत तुम्ही हे पॉडकास्ट बघितलंय आणि सपोर्ट केलाय त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि धन्यवाद स्पेशल थँक दादांना Yes. पण, की त्यांचा महत्त्वाचा वेळ त्यांनी आमच्यासाठी काढलेला. म्हणून थँक मोस्ट सो मच. वेलकम मॅम. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, दादांना पण सपोर्ट करा. थँक्यू. थँक्यू.